आता बघा समोर ते कंडिशन दिसते, इकडे ट्रक आहे, सेंटर मध्ये डंपर आहे आणि राईट साईडला थोडंसं राईट साईडला बघा नजर ठेवा, त्या कारच्या पुढे एक ही गाडी आहे. आपल्याला काय करायचं, ह्या गाडीचा स्पीड बघायचं आहे. लेफ्ट साईड इंडिकेटर चालू ठेवा. हा थोडंसं रेस देऊन लेफ्ट साईडने घ्यायचं, राईटने नाही घ्यायचं. थोडी द्या मिरर मध्ये बघा, पहिलं मिररला खूप इम्पॉर्टंट आहे. हा ट्रॅकमध्ये आली, बंद करा. ओके, आता परत तो लेफ्टच्या लाईनला आलाय. ओके, समोर ट्रक आहे तिथे, इथं स्पीड कमी करा आपल्या गाडीची. हे दोन समोरचे प्रॉब्लेम दिसत आहे का तुम्हाला? ठीक आहे, आता त्यांना कसं फेस करायचं, तिन्ही गाड्या बघा एका लाईनीत दिसतात, रोड जाम करून टाकला या लोकांनी. ठीक आहे, तर अशा ठिकाणी थोडं पेशंट ठेवायचं रेस द्या, कारण तिथे जाऊन ब्रेक करायची गरज नाही. पण आपला चौथा घेर आहे, घेर वगैरे कमी करायला लागतात ना जाऊन. तर आता थोडा वेळ गेला की हा चाललाय पुढे. ठीक आहे, थोडंसं मागे राहायचं. हा जाणार, हा गेला ना, मग आपल्याला रस्ता भेटतो. मग एक लाईन चॉईस करायचं आणि मग निघायचं. द्या रेस. आता आपल्या गाडीची 27 स्पीड झाली. गेअर कुठला असला पाहिजे पाटील? तिसरा. हा टाका. मग वेट नाही करायचं, लगेच गाडीची स्पीड बघून गेअर एक्सचेंज झाला पाहिजे आपला. आलं लक्षात? हा बघा कुठल्या लाईन मध्ये चाललाय. ओके, आता लाईन चेंज झाली, आता रस्ता मोकळा झाला. चला द्या रेस. रिक्स नाही ना घेतलो आपण, आधी स्पीड कमी केला. ह्याच्या जवळ येऊन मागे नाही थांबायचं, थोडंसं पेशंट ठेवायचं, आधीच थोडासा वेळ घ्यायचा. ह्या तिन्ही सोबत असते ना. आता बघितलो हा इकडे होता, पूर्ण ह्या लाईनला आला, थोडा वेळ दिला. ह्याच्या मागे आला तर आपला प्रॉब्लेम वायबल झाला असतो. आपण नवीन आहेत ना सध्या. आलं का लक्षात? कधी हायवेला ड्राईव्ह करत असताना असं कंडिशन दिसली ना तीन गाड्यांची, थोडा वेट करायचा, कारण ते हेवीच्या गाड्या असतात, त्यांना थोडंसं पुढे जायला वेळ लागतो. आपण त्यांच्या मागे जाऊन नाही थांबायचं. ते ब्रेक केले तर प्रॉब्लेम येतात. तर त्यासाठी आपल्याला थोडा वेळ घ्यायचा. ते आपली लाईन चॉईस करतात, मग नंतर आपण निघायचं हवं. ठीक आहे, चल.